जिसको बोलते हैं छप्पर फाड़ के 20 लाख की लॉटरी लग गई और ये 2,40,000 उस पर अपने को एक्स्ट्रा। अब आया ना उठ पहाड़ के नीचे। हाँ फुटली नहीं है बोले मेरे पास। अब कैसे निकली रे? हो होती ते शीट काली होती, मला वाटतं फेकलीस का? कर बस कर, तू शायना मत बन तू। अब हो गया तेरा काम, हो गया, तेरे पैसे हमारे कब्जे में आ गए। अब हमें कुछ टेंशन नहीं। अभी तो हम निकलने वाले थे, लेकिन कैसा है, चलो 20 लाख रुपए और मिल रहे हैं हमको, और तो थोड़ा सा 10 मिनट के लिए अपने को वेट करना पड़ेगा। सबको पानी दे दे। अपने मंगो सबको पानी दे दे, अंदर बाहर लोगों को टेंशन का काम नहीं। 20 लाख का इंतजाम हो रहा है उधर गाँव में। अपने को बस यहाँ से अब 10-15 मिनट में निकलने का है। पूरी एसटी लेके जाएंगे, इसको बीच में छोड़ देंगे और आगे निकल जाएंगे माल लेके। चलो बैठो तुम नीचे। लक्ष्या बैठ नीचे तू। हे बी गेले ना, घरचे बसले नसले ते बी जाते वाटते आता, नाही का? पुरा रामपुरात धुंद धावून घेते वाटते आता. बरोबर बसतो बसतो बसतो. झालं का? आता 10 मिनिटात फोन येऊन राहिला त्याचा. 2-2 लाख रुपये इथं आपापले आणून ठेवायचं. 20 लाख रुपये जमा करायचे आहे. चला म्हणलं आणाले. अबे कोणाचे 2 लाख रुपये? हा कुठं 20 लाख रुपये कुठून आणता आपण? तो घरी आहे का? तेच म्हणून राहिला ना. तुम्ही त्याला म्हणलं ना की आता मी 20 लाख रुपये आणून दाखवतो इथं कंदिलाबाजी ना. मग आता इथं कुठचे आणा पैसे? आहे का तुमच्या घरी? आहे का म्हणलं कंदिलाबाजी? तुला काय माहिती राजा, 22 लाख रुपये आहे ना घबाड माझं. मग काय गॅसमध्ये. अरे बाबा महापाशी कुठचे इतके पैसे? 2 लाख किती लाख कुठचे राजा? आपल्यापाशी चक्कीचा व्यवहार चालू आहे, कसं तरी त्याच्यावर सुरू आहे. आणि तुम्ही म्हणता पैसे आहे. अरे बाबा म्हणलं आपण काय आपल्या भरोशावर म्हणलं का? इथं 20 लाख रुपये आणतो. अरे मोठे पाटलाच्या भरोशावर. ए बापा रे, बसला फसादा लाईन पाटला रे. झाला आज तिजोरी खुलती वाटते बोराच्यानं. पुरा मोर्चा तिकडच्याच तयारी दिसून राहिला मला. अरे बा आता पहिल्यासारखं नाही राहिलं ना कंदिलाबाजी. इतकाले पैसे घरी ठेवत असते कोणी आपलं काही बी राजा. बँकेत ठेवले असेल त्यानं पैसे, नसेल त्याच्या घरी. माहित आहे का? आता पाहिलं का? आता उघडी होती का एखादी उघडताना पाहिले का म्हणलं? अरे भाऊ आम्हाला माहित आहे ना किती जेव्हा वर्षाचं पाहून राहिलो. काहीच म्हणलं तिजोरी खाली नसते म्हणलं, वजनात नोटा असते त्याच्यात. मग तुला काय माहिती आहे किती आहे काय? अरे आता पेटत येते वाटतं महापुरे, नाही का? लाईन पटला लोक पेटत आला की मापाशी येतेस. मला काहीतरी करावंच लागलं. अरे बा शांतारा भाऊ, आता मी ऐकून त्याच्या गोष्टी नेहमी. आता जाण्यानं वाढलं ना आमचं. तर ते मोठे पाटील म्हणे आता आपण घरी जास्त पैसे ठेवत नसतो म्हणे. मला तर वाटते बा लसला 1-1.5 लाख असेल त्याच्या घरी, असा अंदाज आहे. ते कशा तुला माहित हो, मी होतो ना ट्रॅक्टर होत्याच्या. मला काय माहिती का त्याची बा 100% सांगतो पैसे आहे तिजोरीला. बा उलस 1 नोटे कमी होते त्यातले. कोणाच्या आडी पडीले कामा पडासाठी ते पैसे जवळच ठेवत असते ते. तेवढे पैसे त्याच्या हाती असते ना. अरे तुम्हाला माहित आहे का? आम्हाला माहित आहे. पहिला जमाना होता ती. आता नाही. आम्ही तिकडे कामाला होणार. किती महिने झाले? 1-1.5 महिना झाला ना. मग आम्हाला सगळं अनुभव आला, सगळं माहिती आहे. काही नाही त्याच्या घरी काही जाण्यात मजा नाही, अर्थ नाही. पण तुम्ही काय किस पडून राहिले एवढे? आता तुमच्या घरच्या बाय आहेत, आमच्या घरच्या बाय तिथं अटकलेल्या. मग आपल्याला काहीतरी सोय लावा लागेल का नाही? विचारायला काही हरकत आहे का? असले तर देतील, नसते तर नाही म्हणती. त्याच्यात कोणता आहे? आपल्याला 10 मिनिटाचं काम आहे फक्त इथं व्हिडिओ काढपर्यंत. नंतर त्याची तिजोरी घेऊन जाणं बाबा ना. आपल्याला काय काम आहे त्या पैशाचं? फक्त इथं शो दाखवासाठी म्हणून राहिलो. पण त्याच्याच नादी काय लागता तुम्ही? बरं हे बा मी काय करतो तुम्हाला वाटते का नाही? आम्ही बघू ना कशा मग काऊन ओढून राहिले हे. हो या ना काही चुकाटा केला का बा? तिजोरी केली का सपाला काय ना? मला तर काही सांगितलं नाही बा काही विषयाचा. अरे पण आता शांतरा भाऊ त्याच्याच भरोशावर आहे का? आता सरपंच साहेब आहे, बाकीचे हस्ते देवीदास आहे, त्याच्याजवळ आता घराचे बांधाचे पैसे आहेत. झुंबर ट्रॅक्टरचे असं तसं सगळ्या मिळून करू ना आपण. माझ्याजवळ आहेत काही 20-25 हजार रुपये घरी आहे का रे सगळ्याचे. मग काय आता सगळ्याची बेरीज केली ना तर आपल्याजवळ 5-6 लाख रुपये भरण. याच्यावर भरते का गाव सरपंच साहेब? 2 लाखापर्यंत भरण घरी समजा आपल्या. पण तरी आपली सगळ्याची बेरीज शांताराभाऊ हे जरी धरली तरी 10च्या वर जाईल असं वाटत नाही बा. कारण की लोक का घरी थोडी ठेवत असते. हेच आहे ना कंडिशन सगळ्याची. म्हणून म्हणलं आपण काय करू, सगळेच जाऊ आपण. मोठे पडला म्हणून बा आम्हाला असं काम आहे, असं प्रकरण झालेलं आहे. झालं का? त्यानं हो म्हणलं तर हो, नाही म्हणलं तर मग दुसरा मार्ग पाहू काहीतरी. पाहू मग काय. चला आता चला उठा बरं. चला एवढे जण काय लागते? रातचे 12 वाजले ना. आम्ही जातो, काशा मी जातो. लागलं ते एखादं मावली भाऊ चला आपण 3 जण जाऊ. आम्ही 3 जातो. 100% यानं तिजोरी सफा केली आहे नाही म्हणूनच चालली. बरं हे बा आम्ही 3 जण जातो. झालं? अजून कोणी येता का? एवढे जण आता जाणं बरोबर नसते. आम्ही 3 जातो आणि त्याला विचारपूस करून येतो आणि तिथून तुम्ही फोनवर बोला त्या संग. वा आम्ही हे पा सगळेच येतो आणि तिथं आपण सगळं व्यवस्थित सांगू द्यायले. मग त्याच्या लक्षात येईल. तुम्ही बरोबर नाही सांगू शकत, आम्ही बरोबर सांगतो. चला उठा बरं. चला सगळे. चला झुंबर चला. कुठे वाटते भांडा आता आमचं नाही का? मला वाटतं लाईन पटला पटकन फोन करावं लागेल आणि त्याला जरा सतर्क करलं. बरं चला बा मग आता काय आहे तर कुलप लावून घ्या. चला मग हो काय होते मग चला सगळेच. अरे दे चाल लवकर ते फोटो भेटणार बाबा. 10 मिनिटं झालं पाहिजे आपलं. चला फटाफट थांबू नका त्या गोष्टी करू. चला कोण मागं राहून राहिले? अरे चला ना बा, तिकडे मोठे पाटलाला भेटणार ना. ते पैसे घेऊन फटकन त्याला ते दाखवा लागतं ना व्हिडिओ. इथं काय करून राहिले तुम्ही? काय रे जो काय सांगा तुम्हाला, मोठा घोर झाला ना आमचा. आम्हाला तर इकडे वीर झाला आता. मग आज का बघून राह कसं काय करता सांगा नाही आले. काय गडबड काय म्हणलं सांगा तर घरी मला काय विषय. अरे कसं तुम्हाला मी आधीच सांगणार होतो बरं ही गोष्ट, पण असं झालं सांगतो केलं राहून गेलं. हो आता हे बघा तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा आता, काऊन की तुम्हीच मार्गदर्शक आहे. नाही तर आम्हाला काही सुचून नाही राहिला आता. मग सांगा ना पटकन काय तर तिकडे टाइम होऊन जाईल ना. मग बाबा मोठे पाटला तिजोरी खाली केली ना लाईने पाटलानं. इकडे उदाऱ्या फेडफाड केल्या, ते मोठ्या दुकानदाराच्या कलमा दिल्या. 10 लाख रुपये उचलले म्हणलं त्यातले. आता आम्ही 2-4 दिवसांनी इकून तिकून उलाढाल करून त्यात भरणार होतो. पण ते अजून काही घटलं नाही. तर आता म्हणलं जर का 10 लाख रुपये कमी दिसले तर कसं काय होईल म्हटलं वातावरण.
तरी डाऊट वाटलाच होता मला तिथं. मला हे कोण मागं रेटून राहिले असं आहे ते. नाही म्हणजे तुम्ही 10 लाख रुपयाला चुना लावला वाटते तिजोरीतल्या. आम्ही काय लावला हो, ते लाईन पडला लावणार का, आम्ही मागितलं का त्याले? मग आमच्या हातावर आहे, आमचं काय देत नाही. हो ना, तुमचा नसन पण त्याला वाचवणं महत्वाचं आहे ना. मग एवढा मोठा गयाला मासा लागला राजा बेवकूफ हो जराशे. त्याला वाचवायचा प्रयत्न करा ना त्याला लाईन पाटलाले. सांगा ना आता काय करू, कसं करू? हे सगळे फौजपाटा तिकडे गेला, आता कसं काय करू मी? ती तिजोरी खोलतेच राजा मोठे पाटील. काय तुमचं गयाशी आल्यावरच मला सांगता तुम्ही. म्हणजे आता लोक तुम्ही मस्त मलाही खाल्ली, मला आपलं सांगायचं काम नाही. आता काम पडलं तर मला सांगून राहिले बा, तरी काही हरकत नाही. आता तुम्ही शेवटी आपले हितचिंतकच आहे. तुम्ही फोन लावा दिले आणि पटकन मी सांगतो त्याला काय विषय आहे. हो निपटाच लागते हे, नाही तर तिजोरी खोलली तर गोर होईल तुमचा. ना आम्हाला दोघाले काढून देते ते. हो ते का पता लागला ना, बस झाला आम्हाला दोघाला देऊन हकालपट्टीच आहे. नाही ना, फोन तर लावा तुम्ही, मी करतो करते काय यायचं राजा काही फोन लावतो. हा बोला, काय म्हणता आता? पाटील लाईन पाटील, अरे मी काय म्हणतो, मुरुड ढासळते वाटते आपला आता. मोठी सेना येऊन राहिली म्हणलं तुमच्या घरावर बिलकुल हमला करायला. म्हणलं तानाजी सेना येऊन राहिली, लवकरात लवकर काहीतरी करा, खिंड लढवा. मोठा मोर्चा तुमच्या घरावर आक्रमण करून राहिला. माझी सेना येऊन राहिली, मोर्चे येऊन राहिले. अरे काय झालं काय म्हणलं, नेमकं समजावून तर सांगा बरोबर, काही समजायला मार्ग नाही. बाबा लय घोर झाला म्हटलं, मला हे बा एका मिनिटात सांगा लागते तुम्हाला काय, तर नाही तर मोर्चा येऊन घरापर्यंत ठेपते तुमच्या. ते काय सांगू आता तुम्हाला? लवकर सांगा ना, माझ्या घर पेटवायला आले का ते? काय 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 झालं काय म्हणलं? ना ते तिजोरी डल्ला मारायला आले म्हणलं. हो मोठे पाटलाला भेटायला येऊन राहिले ते, पैसे मागायसाठी 20 लाख रुपये. हो इकडे द्या, ते किडनॅपर्स आहे त्यानं पैसे मागितलेले आहे आणि लवकरात लवकर पैसे इथं आणून दाखवा म्हणते. तर त्याला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवा लागते 20 लाख रुपये, तर ते तिथून बाहेर सोडते. नाही तर त्यानं ते एसटी हायजॅक केलेली आहे ना. आय मीन तर पोया लोक तिजोरी खोलायचं काम नाही. आता हे माझ वक्ती आला का आता 2 दिवस नाही धरायच्या. अरे पण मग आता ते माझ्याकडेच काय येऊन राहिले? बाबा घनगणीनं पाहिली का काय सांगा तिजोरी बा, ते म्हणे आपल्या मोठ्या पाटलाजवळ 20-25 लाख असतेच म्हणे काही बी पडलेले. मग काय तर मी म्हणलं तरी नसते राजा, पण ते ऐकायलाच तयार नाही. ते दोर वळूच नाही देऊ राहिला. ते आता बिलकुल कण तुमच्या घराकडे येऊन राहिले सगळे. आय मीन तर मी आणलं पोयापर्यंत कसं टेन्शन येत नाही आता. आता कसं काय करावं मग, आता काय करू? म्हणलं बा शिवलाल भाऊ सांगितलं आपले मार्गदर्शक, ते काय सांगतील ते ऐका बा. हो सांगा शिवलाल भाऊ, द्या मार्गदर्शन. पुरेश पाटील वाटते का हो? असं आहे ते. मी काय म्हणतो, जरा सल्लागार जवळ असले पाहिजे माणसाच्या. नाही तर मग अशी धावपळ होते म्हणलं. आता आता काय करता करू? आता सांगा शिवलाल भाऊ, तुम्ही सांगा राजा, आमचं कोणी नाही सांगणार, तुम्ही सांगणार. हा आता सांगा बा काय करू? काळजी नका करू, मी हो ना, मी असल्यावर तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बाकी लोकांपेक्षा स्वभाव चांगल्या म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करून तरी राहिलो. नाही तर आपल्याला काय कोणाचं घेणं देणं नाही आजकाल. तर महत्त्वाचं असं आहे की पाणी आता नाकातोंडात गेलेलं आहे तुमच्या. हो आता हे 10 लाख रुपये मागायला येतील, तर हे जर तिजोरी ओपन झाली तर तुमचं पूर्णच्या पूर्ण पितळ बाहेर उघड होणार आहे. तर म्हणून मी काय म्हणतो, फक्त तुम्ही आता सुनबैऱ्याचं घ्या आता. हो मला काही माहीत नाही, मला काही याचं संपर्क नाही. हो म्हणा कसं झालं तुम्ही तुमचं तुंतून वाजवा. हो दुसरी गोष्ट म्हणजे असं कसं झालं बिलकुल चेहऱ्यावर तुमचं वैकून यायला पाहिजे. हो याच्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही. हो शांत बसण्यातच आपल्या ज्याच्यातनी हुशारी आहे. म्हणून आपलं मुकाट्यानं राहायचं. झालं कसं शिवलाल भाऊ तशानं कसं होणार आहे? मी त्याला सांगतो बाबाजवळ पैसे नाही म्हणून. बाबा तब्येत नाही बरोबर, असं तसं काहीतरी कारण सांगून त्याला तिथून रवाना करतो. म्हणजे काय हे का जबरदस्ती आहे कोणाची? काही आपलं पैसे द्या हे द्या. तुम्ही तुमचं निपटा. सलका दिसून राहिला म्हणजे अरे बाबा परवा कोणत्या दिशेनं, आपण कोणत्या दिशेनं वाहून राहिलो, समजते का तुम्हाला काही? म्हणलं सगळ्या लोकांचा गावाचा विरोध घेणं बरोबर नसते. आता बाया तिकडे कसं माहिती नाही का तुम्हाला, लक्ष्मणराव हे ते सगळे तिथं त्या दरोडेखोराच्या याच्यात आहे म्हणलं, कब्जात नाही. तर म्हणलं आपल्याला तिथून सुटका करून घेणं आहे. सगळ्याची कसं गावातली एकवटलेली एकी आहे आणि त्याच्यात तुम्ही विरोध पत्करता का? अशा टाईमला माणसानं या संधीचं सोनं केलं पाहिजे. तुम्ही काहीच विरोध करू नका. चला म्हणा, त्याला जे काय करायचं ते करू द्या. नंतर पुढे पाहून घेऊ आपण काय. तर मग काय करायचं, फक्त रात्र आपल्याला काढणं आहे, बाकीचं पाहू आपण काय. तर आपलं तुंतून वाजवून सुरू करा तुम्ही. खऱ्यापेक्षा आपलं दबडं जास्त वाजलं पाहिजे. बाबा तिजोरीतले पैसे गेले कसे तुम्ही जास्त बोबाटा करा त्याच्यापेक्षा तर आपलं प्रकरण सॉल्व्ह होईल. नाही तर काही विषय नाही. बरं चांगलं जोरानंच वाजवा लागेल दबड मग, नाही का? हो बाबा पैसे गेले कसे. बरं ठीक आहे वाजवतो तुम्ही तुंतून वाजवतो बरोबर. हो करतो कवर काय होते नाही का? देतो बाबावरच लुटून, तुमचं लक्ष नसेल म्हणतो बा, एवढेच असं आपल्याजवळ ठीक आहे. पाहतो काय होते तर. नाही बघा काहीच तुम्ही चेहऱ्यावर असं जरासं बी टेन्शन आणू नका. वाटलं नाही पाहिजे त्याला काही. एकदम फ्रीली कामं करा. अरे कसं झालं करायचं आपलं, बस चाललं जायचं. ठीक आहे. आता आला तसं मोर्चा पाहिजे तुम्ही, आता 2 मिनिटात पोहोचते ते. पाय तुम्ही बाहेर आले का? हो ठीक हो ठीक आहे चालूच मी. चला ठीक आहे, आम्ही येऊनच राहिलो त्याच्या मग. 2 मिनिटात पोहोचतो आम्ही बी. चला व्हा लवकर, दरवाजा उघडा, पाका आहे पैसे. मोठे पाटील अरे काय झालं काय म्हणलं देवेश भाऊ, शांतर भाऊ, काय झालं काय? कधी दिला म्हणजे? काही नाही, मला बाबाला भेटायचं होतं, जरा महत्वाचं काम होतं राजा. हो कसं बाबाला उठवता का जरा 5 मिनिटासाठी? आम्ही बाहेरच थांबतो एक परी. आता तुम्ही परके आहे का? बाहेर उभे राहिले, थांबा मी दार उघडतो. मग काय शेवटी आपलेच आपण आहो ना. फक्त मी काय म्हणतो, काय अडचण काय म्हणलं, विषय काय? हेच आपलं एसटीचं प्रकरण तुम्ही नव्हते का, तुम्हाला माहितच आहे. ते त्याने आता काय म्हणलं, मागणी केली 20 लाखाची. तर पैशाचं थोडंसं काम होतं म्हणून बाबाला थोडंसं भेटलो असतो. थोडंसं काम होतं, काही पैसे कमी जास्त आहेत म्हणलं ॲडजस्टमेंट झालं असतं. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही, जे बी काही विषय असेल ते. पण कसं असते बाबाला आता सध्या तब्येत नाही बरोबर, पण तरी मी उठवतो कारण की गावाचं काम आहे. हो बरोबर, मी आता आवाज देतो, दार उघडतो. या तुम्ही अंदर. आता म्हणलं हुसकून देते का बा हे नाही का? हो बरं आहे जरासं नाही का? हो जरा सुधार लागायला का? चला म्हणलं उघडा मग अंदाज. उघडा आज घुसलो असतो ना आपण,
आपण अंदर बसू. काय आहे तुमचं सविस्तर सांगा मले. हो त्याचं काय इथं आपलं उभे उभे काय गोष्टी सांगून राहिले. चला अंदर. आता कसं मी म्हणतो जास्त टाइमपास करण्यात मजा नाही, आम्ही इथेच थांबतो. तुम्ही फक्त एक काम करा, कारण की आता हे जे आहे की किडनॅपर हो त्यानं केली 20 लाख रुपयाची मागणी. हो 20 लाख रुपये दिल्याशिवाय आम्ही काही ही एसटी सोडत नाही म्हणे. तर आता असा विषय झाला की 20 लाख रुपये आता नगदी पैसे कोणाजवळ असतात. तर आम्ही त्याला म्हणत होतो आणतो पण ते लगा चत्रा निघाला. ते म्हणते आम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवा म्हणते पैसे 20 लाख रुपये तुमच्यापासून आहे म्हणून. तर मग आता कुठून आणा. तर म्हणलं बा तुमच्यावर असते. हो तर सध्याचे जर आम्हाला फक्त 10 मिनिटासाठी दिले हो तर आम्ही फक्त त्याचा व्हिडिओ बनवतो आणि त्याला दाखवून देतो. पहा पैसे आहे आमच्या पैसे. भले आम्ही त्याला पैसे देतच नाही. हो त्याला तर आम्ही रट्टे देणार आहोत, पण फक्त त्याला दाखवासाठी म्हणजे त्याला हाताखाली आणण्यासाठी. म्हणजे मग तोपर्यंत ते आमच्या गोत्यात येतात. मग म्हणून मला देता का बा. आता योग चांगले आता. हो आता त्या दिवशी मी काहीतरी पैसे काढत होतो, नाही तर कमी पडले असते आता. हो पण मनोज म्हणे बा दुकानचेच पैसे आहे म्हणे, ते फवारेले त्यांनाच दिले त्याच्याजवळची. तर आता माझ्याजवळ 20 लाख रुपये आहेत टन. हो त्याच्यानं तुम्ही कोणाला रुपये मागू नका. आपल्याच जवळ काम होऊन जाईल तुमचं. 20 लाख आहे म्हणते. पाय ना ते अजून 4-8 दिवस जर राहिले असते तर 3 नसते राहिले. हो पाय आता काय काय नाही ते येत. हो येते घरावर कुठे जाता काय बीपी नाही ना. हो नाही तर बस नाही चक्कर यायची नाही लागत, दवाखान्यात यायला जाता नाही. हो काय माहिती आता पुढे काय होते काय नाही बा, पाहण्यासारखं वाटते. तर मग आणता का. मग आम्ही इथेच थांबतो. हो तोपर्यंत लवकरात लवकर आणा मग पटकन. आम्ही जातो तिथं आणि त्या आपल्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये त्याला व्हिडिओ आपलं तिथं त्याचं कॉन्फरन्समध्ये बोलून घेतो. मग बरं चालते ना, काही हरकत नाही. बसा तुम्ही, मी 5 मिनिटात येतो. हो काही 500चे बंडल आहे म्हणा, सरासरी 500चेच आहे सगळी. हो काही 100चे आहेत समजा. बरं आणतो मी ठीक आहे मग 20 लाख घेऊन येतो. कसं झालं हे किती बंडल किती आहे म्हणलं, मोजले का बरोबर तुला? ना बाबा आता 2 खेप मोजले ना मी. 20 बंडल आहेत नाही, 500-500चे 20 बंडल आहेत. दुसरं आता याच्याकडे काहीच नाही ना अंधारात. हे कसं गोल्ड आहे, बाकीचं काही नाही बाकी. नाही ना राजा, जास्त होते ना. 20 लाख रुपये होते ना टन सगळे. काही आता 100च्या नोटाची बंडल होते आणि काही 500च्या नोटाचे. 100च्या नोटाचं तर एकही नाही दिसून राहिलं याच्यात. काय बोलू राहिले बाबा. मग पैसे गेले कसे. बाबा पैसे कसे काय गेले कसे पैसे. मग तुमचं अरे बाबा लक्ष नाही का बाबा तुमचं. 20 लाख होते 10 लाख कसे काय राहिले मग. एवढ्याला डोळे फाडू नको तू. हो 10 लाख गेले काय का, असे आपली इस्टेट नाही गेली पुरी. पण 10 लाख गेले कसे. ह्याच्यात 10 लाखात आता या 4-8 दिवसाआधी मी पाहिले होते ते फवारेचे औषध दिलं तर तुला आणून, तर इथं होते रे. मग गेले कुठे पैसे. पण आता तुम्ही सांगा ना मग आता कसं काय गेले असं. मी तेच विचारून आलो तुम्हाला की पैसे गेले कसे. चाबी तर तुम्हालाच माहिती आहे, बाकीच्या माहित नाही. मग गेले कसे पैसे. आपण घरात तिघाच्या पेक्षा जास्त कोणी नाहीच ना. आपल्या तिघापैकीच कोणी असलं पाहिजे का नाही. पण सुनबाईचं काही असं काम करणार नाही. तो आगी घेतले का काही काम पडलं का तुले. काय बाबा तुमचा पोरगा म्हटलं मी. तुमचा मावर विश्वास नाही. मी तुमच्या तिजोरीतले पैसे चोरीन का. मी सासऱ्यापासून पैसे घेतले 15 लाख रुपये, पण तुमचे रुपयाने घेतला. पण दुकान टाकलं म्हटलं, पण तुम्हाला जबरदस्ती केली का सांगा बा. नाही केली नाही म्हणा. हो पण असं सहज विचारलं मी, कदाचित काम पडलं असं, काही अडचण आली असेल तर. बाबा तुमच्या शब्दाच्या पळ्याला जात नाही ना. फक्त मी एकच निर्णय घेतला आहे किराणा दुकानाचा. नाही तर मी आजपर्यंत तुमच्या पळीकडे गेलो का शब्दाच्या. पण हे पहा मी तर म्हणतो तुमचं लक्ष नाही बाबा काहीतरी. हो बहुतेक बँकिंग टाकले का ना. मोजले होते ना म्या यावेळेस, लॉक केले का नाही त्यावेळेस मोजली होती. 20 लाख होती पूर्ण. आता कसं करता मग. आता यायला काय सांगता मग. आता सध्याची 10 देऊन देऊ आपण त्याला. पाहू मग काय तिथं. नाही शोध तर घ्यास लागेल याचा. एक तर पोलीस रिपोर्ट करावं लागेल, काहीतरी याचं करावंच लागेल. काऊन की हे पैसे गेले कशी. अरे पोलीस रिपोर्ट करते का पुढं. नाही हे बा मी काय म्हणतो जे काय करायचं ते करू आपण नंतर. पण आता सध्याचं जे आहे ते त्याचं गाववाल्याचं प्रकरण निपटून टाकू आपण. 10 आहे बा आमच्या पैसे असं सांगून देऊ ना. आपण बोलून बसलो, तोंडावर पळाचीच लक्षण झाले का नाही. आता काय सांगावं लोकायले. आता त्याला काय इलाज आहे. आपल्याला हाय तेवढे द्यायची त्याला. आता आपण काय चोऱ्या करून आणा का मग लोकांसाठी. तेवढेच तर ते देऊन राहिलो. कोण देते आजकाल कोणाले. पाहू आपण काय होते तर सापडून पैसे. असं नसं तुमचं लक्ष नसं. आपण सकाळी कसं चांगलं फ्रेशमध्ये विचार करू. बँकिंग तुम्ही टाकले असेल किंवा कोणाला दिले असेल तर आपण पाहू बरोबर. वया घ्या थांबला तुम्ही पहा बरोबर. ते पाहू म्हणा. पण हे पैसे होते याच्यातच. पैशाचा शोध तर घेतल्याशिवाय राहत नाही मी आता. उद्या त्याचं कामच काढतो. यानं इथून चोरी म्हणजे आपल्या खोलीतून चोरी होती म्हणजे लय झालं, अति झालं. आता हे लोकांची कोणाकोणाची तर वर्दळ वाढली, ते सगळ्याची पूर्ण खोल फिटिंग करणार आम्ही उद्या. आता विशेष नाही राहिला हे. एका लाईनीसाठी सगळे आता हो ना. पण मी म्हणतो बाबा सध्या त्याच्यावर विचार करायला वेळ नाही आहे. पैसे कुठं जात नाही. पैसे असं ना. पण या लोकांना फक्त म्हणलं हे विषय काही सांगू नका चोरीचा. 22 लाखातले 10 लाख गेले असं तसं. माझोड एवढेच होते म्हणा. नाही तर मग कसं बोबाटा होईल फालतू. उद्या सापडले तर मग अजून म्हणा सापडले. त्यापेक्षा कसं सध्या लिकीच करूच नका. हाय तसं आपलं झाकली मुठ सव्वा लाखाची. एवढे 10 देऊन बाकीचं पुढचं पाहून घेऊ. एवढेच आहे म्हणा माझं. हो ना ती तर सांगणारच हो म्हणा. पण ते 10 लाख शोध घेतोच मी. हो ते सोडत नाही मी. हो चल घे हे पैसे, चल लवकर. निभला आता नाही का. येऊ मग आता मोठे पटेल मी. आता किती 20 लाख आहे मग पूर्ण. अरे हे बा देवीदास, आपलं कंदिलाबाजी जर थोडंसं माफ करावं मला. हो मी 20 लाख म्हटलं तुम्हाला, पण आता एवढी तर काही आपल्या तिजोरीत भरली नाही. हो माया काही जरा असं कसं अनावधानाचं चुकीच सांगितलं आलं. तर 10 लाख आहे गड्या हे. हो 10 लाख आहेत सध्याचे आपल्याजवळ.
असं कसं आता तुम्ही म्हणे 20 लाख आहे म्हणे आता अचानकच समजा काऊन समजा काही असं मी म्हणतो की बा असं आम्हाला देऊन नका देऊ तुम्ही फक्त आम्ही फोटो काढापुरतेच मागून राहिलो असं म्हणजे काही घाबराचं कारण नाही ना तुम्हाला बा जाईल सगळे पैसे असा विषयच नाही आहे. नाही नाही तेवढेच आहे ते. मी नंतर सांगेन काय विषय आहे ते. हा शांताराम भाऊ नाहीत का, ते गेले का? हो ते कसं पोट्टे ते बॅग घेऊन ये म्हणे बा हो ते पोट्टे गिट्टे गेले तर सगळे तयारीत नाही आता हो कारण की आता हे पैसे घेऊन आम्हाला त्याला व्हिडिओ काढणं आहे आणि मग त्याला रट्टे द्यायच्या हिशोबानं कसं गाड्या गिड्या काढणं सुरू आहे आता भाण्या लाऱ्या हे ते पोट्टे गेले गाड्या काढायसाठी. बरं पहा बा तुमच्या हिशोबानं काय तुम्हाला गट्टे तसं. हो पण मी काय म्हणतो शांताराम भाऊ कधीला बोस तुम्ही सकाळी जराशी ये जा बरं, थोडंसं महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हा ठीक आहे ना. याला म्हणजे मोठ्या माणसाचे लक्षणं नाही का नाही तर आपल्यासारखं असतं तर निरा असं घर अंगावर घेतलं असतं पैसे कुठं गेले पण बा बुडा कसा शांत आहे आता सकाळी करणार आहे कार्यक्रम आता यायचा. मला वाटते बबन्या काशिया आणि हे लाईने पाटील हो झालं बिलकुल यायला गावाच्या बाहेर आहे नाही ते यायला खडी फोडायला पाठवते वाटते बुडा. बरं हो येईन नाही सकाळी पण म्हणलं आता मग 20 नाहीच आहे तुमच्याकडे नाही. बरं ठीक आहे आता पाहा लागेल जराशी आता इकडे तिकडे सगळे जमा करावं लागेल. माझोड आहे तर 2.5-3 लाख रुपये ते आणि देवीदास जोड आहे म्हणजे 50 असे करू ना आपण. काय त्याला म्हणू बा 15 आहे आमच्याजवळ 15 देतो बा बाकी नंतर देऊ. असं सलटणार नाही का कंदिला बाजी. आता काय सलटाच लागेल ना आता त्याच्याशिवाय इलाजच काय आहे काय म्हणजे झुंबर चागरी आहे का काही पाय ना गुंपाबाई जोड असेल तर काही पैसे गिसे. हो आहे ना आपल्या घरी 1 लाख आहे म्हणे मोठे मोठे. हो मी आता फोन केला तर म्हणे 1 लाख निघते म्हणे. मग ठीक आहे मग 15 होऊन जाते मग सगळ्याची. बरं मग आता 15 वर्ष पाहू काय म्हणते तर नाही का. हो ठीक आहे पाहू मग आता चला घ्या थैली घ्या उचला लवकर चला फटफट गाड्या द्यायला लवकर काढायला म्हणा शांतारामल्या आणि ये म्हणा तिथं लवकर आपल्या हॉलमध्ये चला उचला थैली. फक्त सकाळी म्हटलं येसान ना. हो हे कार्यक्रम झाला काय होते काय नाही याची वार्ता सांग जा. थोडंसं महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर ये जा म्हटलं. कोणता विषय यायचा हो ना येतो ना मी सकाळी येतो बोलू ना आपण शांतारामलेच ना घेऊन हो येतो नक्की येतो. फक्त आता हे आजचं निपटू द्या हे प्रकरण आता एवढं काय होते काय नाही आता पाहतो आम्ही. हटेले कैसे क्या करते फिर हो ये तो 15 लाख है बोलते हो 5 लाख कम है तो क्या करते क्या फिर. ले लेंगे. हाँ हो निकलो चला नहीं तो फालतू ये भी चल जाएंगे ना. हाँ जल्दी में काम हो रहा फटाफट बिल्कुल ओके. हाँ जिधर के उधर जाएंगे जितने निकले उतने निकालने की. हाँ ठीक है. तो फिर क्या 15 लाख है क्या 5 लाख निकलते नहीं. अरे क्या भिकार चुट गाँव है तुम्हारा. कुछ ना कुछ जमा करो ना इधर उधर देखो सब वर्गणी करो कुछ ना कुछ करो लेकिन पैसे पुरे लाओ. राहिला का 15 घेशील घेणे हे देत नाही मग इकडे म्हणलं जर खायला पैसे नाही ठेवले सगळे डबे डाबे हुसकून आणले राजे इथं. 15 लाख आहे म्हणलं सगळे चिल्लर पार्लर सबन धरून. हाँ ठीक है 15 है मैनेज कर देता मैं कुछ बात नहीं. हाँ हो अभी कैसा जरा सा पीक पानी आने का है इसलिए मेरे को भी समझ में आता सब. तो ठीक है अब ये जो पेमेंट का है तो मैं क्या बोल रहा हूँ वो सुनो पहले. हाँ तुम कैसे बहुत चालाक लोग है. हाँ नहीं तो हमको टिपारी दे देंगे. तो ये जो पेमेंट है वो कैसा देने का है ये तुमको बता रहा मैं. याच्यात काय पाहा लागते आता आम्ही तुम्ही सांगा ठिकाण तिथं आम्ही घेऊन येतो आमचे 2-4 माणसं पाठवून देतो पैसे तुमच्या हवाली आणि बाकीचे आमचे जे लोक आहेत ते आमच्या हवाली. ठीक है जान ले रहे हमारी. हाँ 4-5 जन भेजता नहीं ये करता सिर्फ अकेला आदमी भेजने का पेमेंट लेके समझा गया. और उसका नंबर और उसका फोटो हमारे मोबाइल पर भेज दो कौन आ रहा करके. हाँ उसका नंबर और फोटो हमारे इस पर भेज दो. हम उनसे कॉल करेंगे गांव के बाहर निकला तब और हम बता देंगे उसको कहाँ आने का है कहाँ जाने का है. याचं लय जरा बोट पकडलं की मनकटच पकडून राहिलाय नाही का. कोणाला कधी भाऊली दिली बसरी भाऊ हातपाय बसरी. अरे भाऊ म्हणलं तुम्ही कसं काय करू राहिला आम्ही देऊन राहिलो पैसे मला तुमचा राजा आमच्या भरसा नाही. पाबर आता एवढे तुम्हाला 15 लाख रुपये दाखवले सगळं झालं बॅग घेऊन आता येऊन राहिलो आम्ही. तुम्हाला काय अडचण आहे आम्ही काय तुम्हाला मारणार आहो का. बिल्कुल बिल्कुल गेम बजाने वाले तुम हमारा ऐसे वैसे पैसे देने वाले नहीं तुम नस नस से वाकिफ हूँ मैं रामपुर वाले के. तो मैं तुम्हारे पर वाच रखने वाला हूँ. यहाँ पे जितने लोग बैठे हैं यहाँ पे बैठे रहेंगे. मैं मेरा कैमरा चालू रहेगा मोबाइल चालू रहेगा और यहाँ का एक भी आदमी हिला तो देखना फिर. एक अकेला कौन सा भी आदमी यहाँ के निकल जाए और पेमेंट लेके आए हम बोलेंगे वहाँ पे. बाप हे तर लय शातीर दिसून राहिला मुले नाही का आम्हाला इथं बसा म्हणते मग तिकडे टिपारी द्यायला कोण येणार आहे. अरे पण मग असं थोडी असते राजा तुम्ही म्हणजे लस करून राहिले भाई अति होऊन राहिलं तुमचं. अरे आम्ही 2-3 माणसं पाठवून राहिलो गावातले लोक राजा साधारण माणसं फालतू तुम्ही सतावून राहिले हेच तर आता आम्हाला म्हणलं किती भारी जाणार आहे पैसे गेल्यावर. मग तुम्ही असं काही करू नका आम्ही कोणी शेत नाही मारायला गिरायला काही नाही. तुम्ही त्या माणसाला कुठं बोलावा आणि आमचा हे कॅमेरा काही चालू ठेवत नाही आम्ही जातो घरी आता. नहीं चला की मत करो तुमको यही रुकना है. रुकना है तो बोलो नहीं तो फिर हम कैसा हमारा काम कर दिया हो बस यही बोला मैं. हो मग आपण काय आहे 5 मिनिटं विचार करू. हो बरोबर काही हरकत नाही आम्ही कोणाला पाठवायचं ते आम्ही नक्की करतो आणि तुम्हाला आत्ताच व्हिडिओवर सांगून देतो. ठीक आहे म्हणलं फोन बंद करा आता डबल 5 मिनिटांनी लावा. तो ठीक है जल्दी 5 मिनट में फोन करो और बाद में चालू रहेगा ये कॉन्फ्रेंस. हाँ यहाँ पे सबके सब बैठे होने को होना और वो जो अकेला आदमी जो भेज रहे वही सिर्फ बाहर निकलेगा समझा. हाँ ठीक है फिर 5 मिनट के बाद फोन करो. काय करा आता किती छत्र आहे सांगा बरं आता. ते काय म्हणते की एकच माणूस पाठवा बाकीचे इथे थांबा तुमच्यावर व्हिडिओ वाच ठेवीन म्हणजे सांगा किती आपत आले आता कसं करायचं कोणाला पाठवता आता. हाय आपल्यातली कोणाची हिंमत नाही बा आपली तर कोणाची हिंमत नाही रे बा. हो तू काय कर आलू पोंग्याला फोन कर. हो लक्ष्मण हाय शिरी त्याचा माणूस म्हणा वाचूया त्या धाब्याला मालकाला वाचू म्हणा तू. त्याला एकट्याला पाठवाय पैसे घेऊन नाही तर बाकीचं काही जमत नाही. ते कागदाचे पैसे बरं हो एकटाच ते ताकद आहे त्याच्यात नाही ते काही ना काही आपला मेळ बसू शकते बाकी आपलं तर काही कोणाची हिंमत नाही रे बा. असं करायला लागेल ते नाही तर पैसे देणे सरच देईन आपलं.
तर तसं करतो मग नाही का, त्याला फोन करतो, त्याला म्हणतो जाय बा तू, काय आहे तर ते निपटारा करून या आता, काहून की आपण काही जाऊ नये हा, पैसे काही द्यायचे नाही, पेपर भरून द्यायले तर थैली देऊन द्यायची आपली बॅग भरून. लावा मग फोन लावा त्याला, आलू बंग्याला फोन लावा, जाय म्हणा लवकर हा. हो ते काय मग आपण त्याचा नंबर आणि त्याचा फोटो त्याला पाठवून देऊ हा. हो पहिले त्याला फोन करून विचारून घ्या काय करतो म्हणा. शांताराम घरघरीचा फोन आहे नाही का? हो शिवच आहे ना. हा हॅलो, अरे का म्हणलं काय झालं म्हणलं आमच्या लक्षात राहायचं. हा काय नाही झालं म्हणलं राजा, इकडे तिकडे एरजारा मारून राहिलो. हा सापडले का ते, काही झालं का, काही वेळ लागला का? अजून काहीच नाही पडलं नाही त्याचं, ఇంకా आता वार्तालाप झाला त्याचा, आमचं व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे. तर त्याचं म्हणणं आहे की बा एकटा माणूस पाठवा, हो ती 15-20 लाख रुपये पाठवून आमच्याकडे 15 जुटले. तर म्हणलं आम्हाला काही इथून हालता नाही येऊन राहिलं, तर तू कसं करतं, येतं का आणि पैसे घेऊन जातं का, म्हणजे पैसे नाही बरं कागद समजा, हा हो पैसे देणंच नाही, तू जा आणि टिकारी दे एकटा समजा. असं आहे का ते, असं असं एकटाच माणूस पाठवा म्हणते नाही. हो, बरोबर मी पाहतो ना काय आहे तर. हो कोण होय ते, काय म्हणजे त्यानं नाव घेऊन सांगितलं काही, हा कसा दिसते ते, किती लोक आहेत ते. ते काय 3 जण आहे बा, 3 हो हॉटेल हॉटेल करते मला की हॉटेल ऐकू येत त्याचं काय म्हणणं आहे, खजूर खजूर असं म्हणते ते एकमेकाले. अरे बाबा, म्हणजे हॉटेलला राहायच्या केली का एसटी, असं असं मग काही नाही. हे बा मग काही काळजी करू नका, तुम्ही फक्त मारुतीला फोन करा. हो माझ्या जायचं कामही नाही. हो मारुतीला फोन करा म्हणा, असं असं प्रकरण झालेलं आहे म्हणा, ते तुम्हाला मार्गदर्शन करते मग. हा हो काही मला जायचं कामच नाही पडत. हो तुम्ही त्याला फोन लावा मारुतीला. अरे बाबा ते काय 3 फूट माणूस काय करणार आहे, तूच जा ना बाबा, तूच जाय म्हणलं, तूच निपटो हे. नाही ना बाबा, मा बच्ची बात नाही ते, मारुती दादाचा बाय हात का खेळाय ते, मग काय तर तुम्हाला माहित नाही मारुती दादाचा पावर काय आहे तर. फक्त तुम्ही त्याला एक फोन करा, बाकी ते सांगते काय आहे. बा म्हणजे मारतीची एवढी पॉवर आहे का, एवढं कसं काय बा, बरं बरं पाहतो बा लावून काय होते तर, हा नाही तर तूच जाणं. म्हणजे तुम्हाला काही विश्वासच नाही. अरे फक्त फोन तर लावा तुम्ही, बाकी पाहणं पुढे काय होते तर. ठीक आहे ठेवा तुम्ही, नंतर काय होते मला सांगा. हो मारती झोपला आता, किती वाजले, 12-12:30 होऊन राहिले. हा जवळ बापू झोपले, शेवटी कटव टीव्ही पाहू पण ते सरलच नाही का म्हटलं. कर ना आराम कर ना आता, सकाळी जातो म्हणतो तू रामपुरी वापस. काय आता बाई सांगू तुला, अशा बातम्या पाहिल्या का माणसाला झोप येते का सांग बरं तू. हा कोलकात्याचं प्रकरण, ते निर्दयी माणसाला का हैवान आले, हा मासारखा तिथे बा असं वाटते बंदूकनं दर 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 लंबा केला असता रे. हा हे बा उभा चिरला असता मी, आपण आता काय करावं, आपलं चालत नाही ना तिथं. हा हे या बदलापूरला आता हे हरामखोर कोणता ते शाळेतला म्हणजे चपराशी का काय आहे तर ते, हा त्यानं त्या 2 चिमुरडीवर काय प्रकरण केलं माहिती आहे का बायनं, आता हे सगळं जाम केलं म्हणते ट्रॅफिक. हा पूर्ण बिलकुल हे बा कार्यक्रम झाला तिथं, आता किती खतरनाक काम झालं म्हणलं ते. हा लाजा वाटायला पाहिजे हरामखोरायला, अशा निर्दयी लोकाले उभ्या चौकात नाही द्यायला, अशी फाशी द्यायला पाहिजे हरामखोरायले. खरोखर म्हणलं अशा घटना घडून राहिल्या, खरं मन असं हेलावून जाते रे बाबा, बातम्या पाहिल्या जात नाही का. असं वाटते काय झालं असं, काय परिस्थिती निर्माण झाली असेल त्यावेळेस. हा अशा लोकांना अतिशय कठीण अशी शिक्षा द्यायला पाहिजे, पण काय करू शकतो आपण. बापरे एवढा रातचा आता फोन कोणाचा, देवदास भाऊचा, हे काय म्हणते दादा. हॅलो हां हां बोला देवदास भाऊ, काय म्हणतो. मारतायले का तिथे जाऊन बसला चिरकुट्याले, ते तुला माहित आहे का गावातलं ते एसटीले का आपली हे केलेलं आहे ना हायजॅक, आणि तुला जाणं आहे म्हणलं पेमेंट घेऊन. बाबा म्हणजे कोण ना, म्हणजे कसं काय झालंय मला तर काहीच माहित नाही बा, काय काही काही झालं हे आज रात्री. मग काय हायजॅक केलं ना हे बाय, आता पैसे घेऊन येऊन राहिले तिकडून, तर ते सगळं सामान सुमानासहित पूर्ण एसटीच हायजॅक केली. लक्ष्मणजवळ पैसे होते, त्याला सुगा लागला आणि त्यानं पुरी एसटीच तिकडे नेली कुठं होतं. आता त्यानं मागणी केलेली आहे 20 लाखाची, तर 15 लाख जुटले, ते घेऊन तुला जायचं आहे. आलू पोंग्याला फोन केला मी पहिले, तर आलू पोंग्या म्हणे मारुतीचं नाव सांगा म्हणे, बाकीचं काहीच टेन्शन नाही म्हणे. तिचं नाव सांगा म्हणजे कोण कोण आहे, कोण म्हणलं ते हरामखोर कोण आहे, ते गुंडा कोण आहे. काय हॉटेले हॉटेले म्हणते बा, हॉटेले काय खजूर हॉटेले का काय म्हणते बा ती. हो असं तुझ्या पंगा झालता म्हणते त्या संग, तो त्याला हिसका दाखवला असं म्हणते बा ते, तुला लट्टा होती म्हणते त्याची. अरे ते काय फुसबार आहे ते, मग काय त्याचा काही विषय नाही. त्याला सांगून द्या मारुती दादा येऊन राहिला म्हणा एकटा, रक्षाबंधनसाठी आलेला होता म्हणा, तर आता तिकडे येतो म्हणा पैसे घेऊन. तयार राह म्हणा, तू येऊन राहिला म्हणा, हा एकटाच येऊन राहिला म्हणा मी. नाही ना जा लागते ना, पण ते आम्हाला इथं सगळ्याला बसून ठेवलं त्यानं, तुला जा लागते, तुझ्या व्हिडिओ पाहिजे त्याले. काहीच नाही ना कर लागत, तुम्ही काळजी करू नका ना, फक्त मारुती दादा येऊन राहिले म्हणा, बाकी काहीच बोलायचं काम नाही. बाकी ते पाच बसून काय करायचं. तिरा मोठ्या मोठ्या फेकते मारते. हो खरंच ना, पण नाही तर मग कसं हसाने व्हायचा आमचा पाय बा नक्की. ते भाऊ चिंता करू नका ना, तुम्हाला गावाला माही किंमत नाही माहीत राहायच्या. मारुती दादाचं नाव कुठं पोचलं माहीत आहे का, मग फक्त मारुती दादा का नामही कापी आहे बस. हो तेवढं सांगायचं आले, बाकी विषय क्लोज होऊन जाईल. तर पाहतो बा काय करायचं तर, ठीक आहे मग. हा लावून पाहतो तर जमलं मग, नाही तर मग कसं नाही तर अंगलट या शक्यता दिसू राहिली मुले. ठीक आहे ठेवतो मग. हा ठीक आहे. मारती तू गोष्टी सांगतो मोठमोठ्या म्हणलं, असे गुंडगिरीचे काम करायला शिकला का रे म्हणलं आता तू. हा म्हणलं बाबू एकुलता एकटा भाऊ आहे म्हणलं, मला पाहिजे बाबा नसतीचे काम नको करू म्हणलं असे. नाही ना बाई, मी काय गुंडेगिरीन काय दादागिऱ्या करतो, ते कसं त्याची टर्केल आहे ती. हो ते काय कसं काय त्याच्या मनात नाही भरलं, कोण भरलं. हो मारुती दादा म्हणलं की लट्टा होतीस त्याची. हो मी त्याला पाहिलं नाही, त्यानंही मला पाहिलं नाही. बाबा तुला पाहिलं नाही, हो दिसू नको म्हणलं त्याला. हो दिसला तर सगळं काम हुकून जाईल तुला. हो जाऊ दे, हाय तसंच राहू दे, झाकली मुठ सवा लागायची. जाऊ दे बाबा, काय करायचं ते करा म्हणा लवकर, नाही सोडा म्हणा पटकन. हो सुट्टी तू काहीच काळजी नको करू, मग काय मला माहिती आहे ना काय होते म्हणून. ठीक आहे झोप आता तू, मी झोपतो आता. क्या हो गया डिसीजन तुम्हारा? हाँ कौन आ रहा रोकड़ा लेके? हाँ जल्दी बताओ, तुम टाइम पास मत करो.
हाँ वो कैसा आपने बोला एक ही आदमी भेजो करके, इसलिए हमारे इसमें का कोई तैयार नहीं हो रहा था। अभी मारुति धुटके का फोन आया था, मारुति दादा हमारे गांव के। तो उनकी माताजी भी उसमें एसटी में है बोलते। तो उनका फोन आया था, क्या लफड़ा है बोले। तो मैंने बोला ऐसा ऐसा है बा। तो मैं जाता बोले पेमेंट लेके, उनको मेरा नाम और मेरा फोटो वोटो भेज दो बोले। तो अभी हम भेज ही रहे थे तुमको। क्या 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 बात क्या कर रहे हैं अपन? हाँ मारुति दादा वो आ रहे क्या? हाँ वही मारुति डॉन हो, हमारे गाँव के है ना, आपको पता नहीं क्या? बाप रे, उसका तो बहुत फौज फाटा है बोलते। वाह हाँ, 50 गाड़ियाँ उसके आगे पीछे रहते बोले। अच्छा, उसका तो बहुत बड़ा माजमा रहता बोलते। हाँ 2-4 गाड़ियाँ आगे पीछे, बंदूक वाले ये वो। हाँ बहुत खतरनाक है बोलते वो भी। बाबा बहुत ही माजून रहता, वो आए तो पूरा गांव दनान जाता। फिर वो कितने लोग और कितना गाड़ियाँ नहीं है, वो ज्यादा आते तो नहीं हो गाँव को। लेकिन वो माताजी को मिलने आ रहे थे, तो इसकी वजह से उन्होंने फोन लगाया था। तो इनको ये स्टोरी समझ गई, तो वो बोले कि मैं देखता बोले क्या है। तो मैं क्या बोलूँ, उसको भेज दूँ क्या फिर अकेले को? क्या जान लेती क्या रह जा? हाँ क्या जान लेती क्या? मारुति दादा है ना वो। हाँ कितनी बार रह जा उन्होंने बचाया मेरे को, मैं तो मरते मरते बच गया। लेकिन मैं क्या बोल रहा, मारुति दादा को एक बार बोल दो, हटेले का काम है बोलना, ये वो गलती से हो गया बोलना। ऐसा कुछ जानबूझ के नहीं किया। उसकी माताजी उसमें पहले क्यों नहीं बताया राजा? अब तो मारता भी को। हे तर आहेच म्हणा, ते कसं सोडत नाही कोणाला. हो त्याच्या जर आयरी आला कोणी हो, तर ते मग कसं शपाटल्याशिवाय राहत नाही ते. हो आता काय बापा तुम्ही आता कसं करू, तर ते म्हणते मी जातो, मग देऊ का पैसे पाठवून? पर नहीं होना ना, पेमेंट नहीं होना ना लगे तो मैं मेरे पास की 2-4 लाख देता। लेकिन कैसा, मारुति दादा से पंगा नहीं लेना चाहता मैं। उनको बोल दो गलती हो गई बोलना, भाई है भाई समझ के माफ कर देना बोलना एक बार। नाही नाही, काही चिंता करू नका हॉटेल भाऊ, तुम्ही माफी मागितली ना, हो ते मा नातूच असल्यासारखं आहे. मी त्याला या 2 लावून दिले काले, आपण मुकाट्यान बस म्हणतो. हा तुम्ही काळजी नका करू. हा महापुढे जात नाही ते. तुम्हाला काही होणार नाही, धक्का लागणार नाही केसाला तुमच्या. वही बोल रहा था मैं, लगे तो उनकी माताजी की माफी मांग देता और उनको बराबर अपने गांव को अपने पहुंचे भी देता, सभी बाया लोगों को। हाँ टेंशन नहीं, वो लक्ष्मण के पैसे मिले थे वो भी वापस दे देता, और मेरे को कुछ नहीं होना बाबा। मारुति दादा से पंगा कैसा अच्छा नाही। मारते तर लस रे राम आहे जर्द. अरे हो काळजी करू नका तुम्ही, आम्ही करतो मॅनेज त्याले. फक्त लवकरात लवकर सगळ्या बायाला आमच्या गावात एसटी सहित पाठवून द्या लवकर. झाला ना आता विषय? हाँ लेकिन कैसा गलत मत बताना मेरे बारे में। हाँ और एक बार माफ करो बोलना मारुति दादा को, बस इतनी हमारी ख्वाहिश है। बस मैं माताजी से माफी मांगता और बस उनको गाड़ी लेके बिल्कुल गांव को एसटी भेज देता। ठीक है, फिर जल्दी जल्दी करो, ज्यादा मत टाइम लगाओ, नहीं तो वो आएगा तो फालतू भड़क जाएगा। वो आने से पहले एसटी आने को होना है यहाँ पे, नहीं तो कैसा बहुत खतरनाक आदमी है। जल्दी भेज दो तुम्हारी एसटी लेके। हाँ ओके बिल्कुल 5 मिनट भेजता। लेकिन मारुति दादा को नमस्ते बोल देना हटेलेगा। ठीक है अभी भेज देता।